नमस्कार, मी सुनील मदनुरे। आपण पाहतात यस टी 125 न्यूज चॅनलवर TV 125MS न्यूज अँड बिझनेस चॅनल। आम्ही आज नामली, जिल्हा निजामाबाद, तालुका भासवाडा या ठिकाणी साईबाबा मंदिर आहे। या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी गेलो, तर हा दर्शन आपल्या प्रेक्षकांना दाखवावं अशी आमची इच्छा झाली। म्हणून हा जो संपूर्ण मंदिर आहे, मंदिरातला परिसर आहे, आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। पहा, एक उत्कृष्ट आणि सुंदर असे साईबाबा इथं मंदिर आहे। खूप सुंदर या ठिकाणी बाग बगीचा केलेला आहे। तर आपण पाहू शकता, उत्कृष्ट असं गार्डन या ठिकाणी आहे आणि आम्ही असं मंदिरमध्ये दर्शनाला जात आहोत। तर आम्ही आपल्याला इथून दाखवतो। पहा, साईबाबांची मूर्ती कशी आहे। एकदम सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी साईबाबांची आहे। खूप सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। खूप सुंदर असं मंदिर या ठिकाणी सजवलेलं आहे आणि या ठिकाणी जे आहे, तर असं वाटतं की प्रत्यक्ष साईबाबाच बसले आहेत आणि आपल्याशी बोलत आहेत। मी आपल्याला जवळून दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर साईबाबा या ठिकाणी असं वाटत होते की साईबाबा प्रत्यक्ष आपल्याला बोलत आहेत। तर हा आपण जो आहे या ठिकाणी पाहू शकता, इथं साईबाबांची एक छानशी मूर्ती आहे। काचेमध्ये ती मूर्ती आहे आणि ही मूर्तीसुद्धा खूपच सुंदर आहे। मंदिर एकदम सुंदर असं बनवलेलं आहे। या ठिकाणी साईबाबाचा एक फोटो आहे, ते मी आपल्याला दाखवतो। हे मी परत तिकडं आलो आपल्याला दाखवण्यासाठी, साईबाबांच्या मूर्तीकडं। साईबाबा झोपलेले आहेत आणि असं वाटतं की झोपत आपल्याला बोलत आहेत। जी त्यांची मुद्रा आहे, एकदम सुंदर, जणू असा भास होतो की बाबा आपल्याशीच बोलत आहेत, संवाद करत आहेत असं वाटतं आपल्याला मूर्ती पाहून। हे पहा, नामलीमध्ये खूप सुंदर हे मंदिर आहे। नक्कीच आपण एकदा ह्या मंदिराला भेट द्या। इथे एक वड उभारलेला आहे। हे मंदिर मी पूर्ण दाखवायचा प्रयत्न करतोय आपल्याला। हे पहा, किती सुंदर मंदिर आहे। खूप मोठ्या परिसरात हे मंदिर आहे। हा पूर्ण परिसर पहा, किती सुंदर परिसर आहे। खूप सुंदर असं गार्डन आहे या ठिकाणी, पाहू शकता आपण। या ठिकाणी पूर्ण परिसर मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून। हा पहा, अत्यंत सुंदर। हे पहा, पूर्ण परिसर मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो। इथं पाहू शकता आपण, आम्ही पूर्ण परिसर। हे पहा, किती सुंदर दिसते साईबाबांची मूर्ती, खूपच सुंदर दिसते। परत एकदा मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो। जशी मूर्ती शिर्डीला आहे त्याच पद्धती, त्याच सारखी मूर्ती या ठिकाणी पण आहे। हे गार्डन आहे, मंदिरामधलं सुंदर असं गार्डन, खूप मोठं असं गार्डन आहे। आणि या ठिकाणी साईबाबा स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवत आहेत, अशी एक सुंदर खूप मोठी मूर्ती आहे। मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतोय। आपण पाहू शकता, ही पण मूर्ती इथून मी आपल्याला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतोय। पहा, मूर्ती खूपच सुंदर अशी मूर्ती आहे। साईबाबा स्वतःच्या हाताने जेवण बनवून दर गुरुवारच्या गुरुवारी भक्तांना प्रसाद देत होते, हे तेच आहे। आणि ह्या ठिकाणी हे वडाचं झाड आहे आणि या ठिकाणी प्रदक्षिणा मारण्यासाठी खूप सुंदर असं बनवलेलं आहे। आपण पाहू शकता, या ठिकाणी आम्ही सुद्धा ह्या ठिकाणी 2 प्रदक्षिणा मारलेत। एक सुंदर असा अनुभव या मंदिरात आलाय। एकदम असं वाटतं की शिर्डीलाच आम्ही गेलो, त्याच प्रकारचा अनुभव या ठिकाणी आलाय। हा व्हिडिओ मी तुम्हाला
बार बार दाखवत आहे चॅनलच्या माध्यमातून की साईबाबा स्वतः आपल्याशी बोलत आहेत असा भास या ठिकाणी होतो आहे.